आज आपण पाटील गटाकडून पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर हे वारंवार बागल कुटुंबावर तसेच मकाई कारखाना आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून बागल कुटुंबावर टीका करत आहे. त्यांची टीका ही कुठल्याही पुराव्या शिवाय आहे. मी मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं की सुनील तळेकर यांनी पुराव्यानिशी बोलावं, परंतु त्यांनी पुरावा न देता आरोप करीत आहेत. तर असे बेछूट आरोप केलेले आहेत त्यांनी मागच्या एका मुलाखतीत. त्यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी मी आज आपणा सर्वांसमोर ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या आरोपाला मी त्यांचे उत्तर पुराव्यासहित देत आहे. त्यांनी आदिनाथ पैसे होते ते मकाई कारखान्यासाठी वापरले. 1,60,00,000 रुपये 65 अशी काहीतरी रक्कम ते आदिनाथची मकाई कारखान्यासाठी आरटीजीएस केली असं देखील त्यांनी आरोप केला आहे. त्या संदर्भात काय त्यांनी 1,60,00,000 हे आदिनाथ कारखान्याने मकाई कारखान्याला दिले असा एक आरोप केलेला आहे. 1,60,65,00,000 तर आदिनाथ कारखान्याला जीएसटी बिल भरण्यासाठी एक नोटीस आलेली होती आणि आदिनाथ वरचा विद्युत पुरवठा पण खंडित झालेला होता. तर आदिनाथ कारखान्याने एक ठराव केला संचालक मंडळाने आणि मकाई कारखान्याकडे 2,12,00,000ची मागणी केली त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी सुद्धा. त्यांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या ठरावाला हे मकाई कारखान्याने एक चक्रांकित ठराव केला. त्या ठरावाचे प्रती पण माझ्याकडे आहेत. ठराव नंबर आहे कार्यकारी संचालकाचं 12/2/2021 पत्र आहे, ते सुद्धा मी तुम्हाला देतो ते पत्र. तर त्यांनी ते हे आदिनाथ कारखान्याचं मागणी पत्र आहे हे तुम्हाला ते दाखवतो. त्यांनी ठराव करून मकाई कारखान्याला 2,12,00,000 12/2/21 मागणी केलेली आहे. त्याची पत्राची प्रत माझ्याकडे आहे आणि आदिनाथ कारखान्यावर जीएसटी कारवाई करत होती. त्यांचे अकाउंट सील झाले असते किंवा कारखाना सील झाला असता. त्यामुळे त्यांनी संचालक मंडळाने ठराव केला आणि कार्यकारी संचालकांनी मकाईकडे अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाची प्रत आहे. त्यानुसार मकाई कारखान्याने त्यांना त्याच्या बदल्यात 1,96,00,000 हे त्यांच्या अडचणीचा विचार करून आदिनाथ कारखान्यावर कारवाई होऊ नये म्हणून 1,96,00,000 त्यांना त्यांच्या खात्यावर वर्ग केले. त्याचे सुद्धा आमच्याकडे व्हाउचर आहे. आम्ही कुठल्या बँकेतून कुठल्या नंबरनी कुठल्या चेक नंबरनी ते पैसे आम्ही ट्रान्सफर केले. तर अशा त्यांच्या आदिनाथ कारखान्याचा अडचणीचा काळ हा मकाई कारखान्याने वाटून घेतलेला आहे. परंतु सुनील तळेकर प्रवक्ते कुठलीही माहिती न घेता किंवा कुठलाही न विचार करता हे असं विचार तालुक्यात पसरवतात की हे पैसे गेले कुठून. तर त्या 1,96,00,000 बदल्यात त्यांनी पहिल्यांदा मकाई कारखान्याला 1,60,00,000 परत केले. त्याची तारीख आहे, व्हाउचर आहे, त्याची बिल आहेत. तर ते पैसे 1,96,00,000 पैकीच 1,60,00,000 आणि वर 65 रुपये ही बँकेची प्रोसेस फी असते. तर त्याचं सुद्धा आमच्याकडे ताळेबंद आहे किंवा अकाउंटिंग आहे. ते सुद्धा आम्ही तुम्हाला पुराव्याशी दाखवतो. कधीच होता त्यावेळी चेअरमन पण होतो, चेअरमन सुद्धा आहेत. त्या काळात ठराव जो दाखवत आहे त्यांनी ठराव कधीच आहे 12/2/2021 त्यावेळेस चेअरमन नेमकं काय परिस्थिती काय होती सांगितली दादांनी. आता जी जीएसटी कारवाई केली होती आदिनाथ कारखान्यावर, मग आम्ही ठराव केला, मागणी पत्र दिला मकाईला आणि मकाईकडनं आम्ही मदत मागितली की बाबा आम्हाला मुसलमानी पैसे द्या. आता आमच्यावर कारवाई होती म्हणजे लाईटची पण खंडित झाली होती लाईट पण. तर त्यामुळे त्यांनी 1,96,00,000 आम्हाला एका टायमाला दिले आणि नंतर त्यातून ती जी रक्कम आहे ना ती जी म्हणतात ना 1,60,00,000 गेले, ते 1,60,00,000 आम्ही नंतर त्यांना दिले. आता खर तर ह्या सर्वच चर्चेदरम्यान किंवा ह्या सर्वच आदिनाथ आणि मकाईच्या त्या सर्वच प्रक्रियेदरम्यान आरोप प्रत्यारोप होत असताना मकाई कारखान्याला 140 कोटींचं कर्ज मिळालेलं आहे. त्या अनुषंगाने कुठेतरी कामगारांच्या
जे पैसे आहेत त्या मिळालेल्या रकमेतून ते बाजूला काढून ठेवणे तितकंच गरजेचं असताना सुद्धा ते काढलेले नाही किंवा त्या संदर्भात नेमकं काय पैसे ते कुठे सगळे गेलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात. बरोबर आहे. कामगारांसाठी एनसीडीसीने आम्हाला एक 25% देण्याची तरतूद केली होती. तो 25% निधी आम्ही सर्व कामगारांची बैठक घेऊन त्यांना त्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे आणि दरवर्षी 25% प्रमाणे ज्यांनी एनसीडीसीने आम्हाला मार्गदर्शक सूचना दिलेत की कामगाराला किती रक्कम द्या, कुणाला किती रक्कम द्या, त्याच्यानुसारच आम्ही त्याचा विनियोग करत आहे. त्याच्यामुळे कामगाराची 25% रक्कम आमच्याकडून वर्ग झालेली आहे. आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून आपण कामगारांवरच कोर्टामध्ये केसेस दाखल केलेल्या आहेत, अशा प्रकारची स्वाटिका केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आपण उजनीमध्ये जाऊन उडी घेतली अशी एक पद्धत टीका केलेली आहे. ज्यावेळेस कामगारांनी साखर अडवली त्यावेळेस एक 4-5 कामगारांवर पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली होती की यांना बाबा समज द्या म्हणून. नंतर आम्ही कामगार कोर्टातनं तडजोड केली. त्या तडजोडीत एमएससी बँक, आदिनाथ कारखाना आणि कामगार मिळून जे एमएसपी ची जी रक्कम ठरली त्याच्यातनं 150 रुपये कामगारांना प्रति क्विंटल द्यायचं ठरलं. तीच रक्कम आज 3-3.5 कोटीच्या पुढे रक्कम आज कोर्टात होती आणि ती मध्ये दिवाळीच्या टायमाला कामगारांना मिळाली. सध्या कारखान्यावर आरोप करते बाजीमाजी करत आहे. मग कारखान्याच्या अडचण कधीपासून चालू झाला त्या टायमाला कारखाना पुन्हा बरोबर नेमकी अडचण का चालू झाली आर्थिक अडचण ज्या कधीपासून चालू झाली? कधीपासून झाली ते त्यावेळेचा तो कारखाना पुण्याच्या ताब्यात. नाही, ज्या वेळेस आमच्या ताब्यात कारखाना होता बागलगटाच्या त्यावेळेस आम्ही ओटीएस मध्ये एमएससी बँकेचे पैसे भरून कारखाना चालू केला आणि 1 रुपया सुद्धा कर्ज न घेता आम्ही कारखाना चालू केला. लोकांच्या ऑफ सीझनच्या पगारी कंटिन्यू केल्या, सीझन मधल्या कंटिन्यू केल्या, पगारी दिल्या लोकांच्या, शेतकऱ्यांची बिलं दिली आणि सगळ्यात महत्वाचं 2300 रुपये बाकीचं कारखाना पेमेंट देत असताना भाव देत असताना आम्ही 2350 रुपये काटा पेमेंट दिला आणि आजपर्यंत कुणाचीही ओरड आमच्यापर्यंत राहिलेली नाही. त्याच्यामुळं चालू कंडिशन मधलं मी परवा सांगितलं तुम्हाला की चालू स्थितीतनं आम्ही कारखाना सोडलाय. आमच्या नंतर प्रशासक आलं, मग त्यावेळेस त्यांनी पुढं आता चालू करायला पाहिजे होता. आज जे प्रवक्ते आमच्यावर आरोप करतात ते 1.5 वर्ष झालं आता कारखाना घेऊन काय केलं, 1 रुपयाचा पगार दिला नाही त्या कामगारांना. कामगारांचा त्यांना लय पोळ काय तर त्यांनी आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतल्या तरी कामगारांना काहीतरी द्यायला पाहिजे होतं ना. 1 रुपया सुद्धा दिला नाही. ती उलट आम्हालाच विचारतात की कामगारांसाठी काय केलं. 3.25 लाख कोटी शिल्लक होती, 112 कोटीची साखर होती जवळजवळ शिल्लक आमची. ती त्या काय 4-2 कामगारांमुळे अडवणूक केल्यामुळं ती साखर कमी भावात परत गेली. ह्याला जबाबदार बी 4-5 कामगार होते ना. काय आम्ही काय सगळ्या कामगारांवर केसेस केल्या नाहीत. उलट त्या संघटनेतून म्हणणं आम्हाला होतं, कामगार आमच्या बाजूने होते सगळे. जो कारखाना अडचण का चालू झाला ही कारखाना आतापर्यंत बागलगटाची सत्ता होती, सुरुवात झाली. सुरुवात झाली आता बागलगटाची सत्ता होती म्हणता तुम्ही मला सांगा कधीपासून तर तुम्ही विचारताय मला. 2001 ते 2006च्या बोर्डात कर्मयोगी गोविंदबापू पाटील पण चेअरमन होते, संचालक होते. जयवंतराव जगताप भाऊ त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस काय. आणि नंतरच्या 6 ते 12च्या काळ तेवढा बागलगटाकडे समजा पाटील घरातले कोण मेंबर नव्हते. 12 ते 17 मध्ये नारायण संचालक नव्हते का, ते पण होते ना. आबा पण आजी माझी दोन सगळेच आहे त्याला.